नमस्कार. विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाच्या या ऑनलाईन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, लोकगीताची लय घेऊन ज्यांची कविता अवतरली आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मनामनात घराघरात जिनं स्थान मिळवलं आहे, असे लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांना आपण भेटणार आहोत. ग्रामीण जीवनसंस्कृती, शेती, शेतकरी, त्याचं जगणं, त्याची वेदना, ह्या सगळं आपल्या शब्दांद्वारेच नव्हे तर चित्र, शिल्प, कोलाज या सगळ्याच्याद्वारे व्यक्त करणारे हे ख्यातकीर्त लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ. ते कवी म्हणूनच नव्हे तर कादंबरीकार म्हणूनसुद्धा सर्वांना परिचित आहेत. त्यांच्याशी आज आपण गाठभेट घेऊया, गप्पा मारूया. वाघ सर अकोला जिल्ह्यातील हिंगणी गावात सरांचा जन्म झाला, तरी त्यांचं कर्तृत्व फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या त्या ठिकाणी सरांची कविता पोहोचली आहे. मराठीचे प्राध्यापक ते महाविद्यालयाचे प्राचार्य अशी त्यांची कारकीर्द असली तरी त्यात कवी, कादंबरीकार, गीतकार, पटकथाकार, संवाद लेखक असे अनेक टप्पे आले आहेत. अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद या 5 जिल्ह्यातून पायी फिरून त्यांनी काव्ययात्रेद्वारा समाज प्रबोधन केलं आहे. 33 तालुक्यातील म्हणींचा त्यांचा अभ्यास आहे. बोलीभाषेच्या शब्दसंग्रहाचं महत्त्वपूर्ण कार्य करणारे आणि विदर्भ साहित्य संघाच्या कारंजा इथे झालेल्या 45व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मुंबई इथे झालेल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे डॉक्टर विठ्ठल भिकाजी वाघ. वाघ सरांशी आता आपण गप्पा मारणार आहोत. सरांच्या या म्हणजे ज्या काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला त्या प्रत्येक गोष्टींवरती त्यांची स्वतंत्र अशी मुलाखत होऊ शकते, पण आज आपण इथे त्यांच्याशी बोलणार आहोत ते त्यांच्या साहित्य कारकिर्दीविषयी. सरांचे साय, कपाशीची चंद्रफुलं, पिपय, गावशिवय, पंढरीच्या वाटेवर, पाऊस पाणी, वृषभ सुक्त, मायबाप असे अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या नावावरती हे काव्यसंग्रह आहेत, तेव्हा सरांशी बोलताना साहजिकच पहिला प्रश्न आपल्या ओठावर येतो, तो म्हणजे सर, कवितेची निर्मिती केव्हा होते, कशी होते, किंबहुना ती कशी व्हायला हवी? कवितेची निर्मिती केव्हा होते आणि केव्हा व्हायला पाहिजे? आपलं पद्यात लिहिलं, टळाट यमक जोडलं म्हणजे कविता होत नाही. आपल्याला असं आतून वाटलं पाहिजे की या विषयावर आपण आता लिहायलाच पाहिजे. ते आपल्या जीवाची, मनाची गरज वाटायला पाहिजे. आता ही गरज केव्हा वाटेल? रवी ताकात फिरावी, यावे काठावर लोणी. रवी ताकात फिरावे, यावे काठावर लोणी. उरी घुसळलो असा, आली ओठावर गाणी. उरी घुसळलो असा, आली ओठावर गाणी. तर हे उरामध्ये होणारी जी घुसळ आहे, ही घुसळण झाल्याशिवाय आपण हातामध्ये लेखणी घ्यायची नाही. आपण इकडे तिकडे पाहतो, काही घडतं, काही माणसं भेटतात, काही प्रसंग आपल्या डोळ्यापुढे येतात जातात आणि ते आपल्या मनावर काहीतरी परिणाम करतात. कारण कवी, साहित्यिक किंवा कोणताही कलावंत याचं मन हे अतिशय संवेदनशील असतं आणि ही संवेदनशीलता आपण जाणीवपूर्वक जोपासणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक विचारतात, ही कविता तुम्ही कशी लिहिली? तर कविता कशी लिहिली, कविता कुठून येईल, तिचा विषय कसा सुचेल, हे आपल्याला असं सांगता येत नाही. मी एकदा खामगाववरून अकोल्याला येत होतो, एस टीने येत होतो. एस टी
अशी पुलावरून चालली आणि खाली ओढा नाल्यासारखं काहीतरी होतं आणि त्यात डबकं होतं, पाणी होतं. एस टी जेव्हा पुलावरून गेली तेव्हा मी खाली पाहिलं तर त्या डबक्यामध्ये एक पान पडलं आणि असे तरंग उठले. अरे म्हटलं, हे तळ किती संवेदनशील आहे. एका पानाचा आघात त्याच्यावरती होतो आणि त्याच्या हृदयामध्ये तरंग उठतात. आपल्या अवतीभोवती इतकं काही विपरीत घडतं आहे, न पटणारं, मान्य न होणारं, न आवडणारं, आणि त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. तर हे पाण्यात पडलेलं पान आहे, हे तुम्हाला विषय सुचवतं. आणि मग अशी कविता येते की एका साध्या पडलेल्या पानाच्या आघातामुळे तरंग उठतात पाण्यात. ब्रिटिश काळामध्ये अन्याय अत्याचार जर झाला तर एक गांधी उठतो, त्याला सहन होत नाही. बंगालची फाळणी होऊ देणार नाही, लोकमान्य टिळक उठतो. आणि मला असं जाणवतं की यांचे जे काही श्वास होते, हे श्वास झंझावात झाले आणि त्यात ब्रिटिश साम्राज्य कोसळून पडलं. आज इतकं विपरीत घडत असताना आपल्या मनाला तसं का वाटत नाही? उद्रेक का होत नाही? त्याची अभिव्यक्ती का होत नाही? सगळीकडे बघावं सामसूम. तरंग कविता येते मग. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम, आळी मिळी गुपचिडी जगण्याची रीत झाली, निघे अर्थाच दिवाय शब्दाचीच पत गेली, जित्या जाग त्या जीवाची मेल्यावानी गत झाली, उरातली आग इजे डोळ्यातल्या आसवात. सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम, वात भिजण्यापुरत तेल नाही दिव्यातून, राहेसन ही उपाशी गोळ घास नसल्यानं, महादेव सस्ता झाला महागल बेलपान, महादेव सस्ता झाला महागल बेलपान, आम्ही आरतीचे दीप नाही तूप नाही वात. सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम, धूर कर्याच्या तालानं किती बैलानं चालावं, कोंबे आरूचे कितीक मुख्या मुख्यानं सोसावं, असे मुसक्याच ही भय कशी तक्रार करावं, पाय चालून थकले तरी सरली ना वाट. सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम. अवतीभोवती जे काही घडतं आहे ते पाहून मन जेव्हा अस्वस्थ होतं तेव्हा अशी निर्मिती होते, आपल्या कुवतीनुसार होते. खरंच आहे सर. कोरड्या मनाच्या तळ्यात तरंग उठवणारं तुमचं हे जे लिखाण आहे ते म्हणजे साहित्य क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करणारं असं तुमचं लिखाण. ते प्रत्येकाला जमतं असं नाही. खरं तर आपलं लिखाण परिपूर्ण व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तर सर मला एक सांगा की हे असं वेगळं होण्यासाठी, वेगळं लिखाण आपलं व्हावं, उठून दिसावं, यासाठी काय करायला हवं? चांगलं जर लिहायचं असेल, आपली निर्मिती अधिक सुंदर, परिपूर्ण आणि प्रभावी व्हावी असं जर आपल्याला
वाटत असेल तर लिहिणाऱ्याचं वाचन प्रचंड प्रमाणात पाहिजे. वाचनातून तुमच्या लिहिण्याच्या दिशा स्पष्ट होतात, तुम्हाला विषयसुद्धा सापडतात, तुम्हाला शैलीसुद्धा सापडते. आणि लिहिणाऱ्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की समाजाची जशी एक भाषिक परंपरा असते तशी एक सांस्कृतिक परंपरा असते. या दोन परंपरांचं एकजीव होणं हे लेखनासाठी अत्यंत आवश्यक आहे. असं जर घडलं तर तुमचं लेखन हे इतरांपेक्षा अगदी वेगळं होतं. तुम्ही जे लिहाल या दोन परंपरांच्या संगमातून जी निर्मिती होईल, जो काव्याचा प्रवाह निर्माण होईल, तसा इतरांना करता येणार नाही. आता मी ज्ञानेश्वरीचं 1-2 पान तरी रोज वाचतो. मी संत साहित्य वाचतो, आजचे कवी वाचतो. तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? आता मी पेच नावाची कविता म्हणणार आहे. या पेच कवितेमध्ये आज शेतकऱ्याची जी दयनीय अवस्था आहे इतकी वाईट की तो थेट आत्महत्येपर्यंत पोचलेला आहे. हा शेतकरी मला वर्णन करायचा आहे. पण हे वर्णन करण्यासाठी मी ज्ञानेश्वर, तुकाराम, सावतामाळी, जनाबाई, एकनाथ या सगळ्या संतांचा आधार घेतलेला आहे. ही जी प्रतीकं आहेत सगळी ज्ञानेश्वर तुकारामपासून, तर ही 12व्या शतकापासून सुरू होतात. तर 2020 सालच्या शेतकऱ्याचं वर्णन करण्याची कुवत, सामर्थ्य, शक्ती त्यांच्यामध्ये येते. पेच आणखी असं आहे की शेतकरी इतकं पिकवतो, समजा ज्वारी पिकवतो, पण त्याच्या घरात खायला भाकरी नसते. कापूस पिकवतो, बायकोला लुगडं नसते. शेती पावसाशिवाय, आपली सगळी निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस आला तरच शेती पिकणार, तर पाऊस नाही. आता पाऊस नाही म्हणून शेती पिकत नाही असं कवितेत सांगायचं नसतं. ती कविता होत नाही. कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव, ज्ञानेश्वरांची उभी आहे. आता या भूमीला, म्हणजे भूमीत बीज पडल्यानंतर तो कोंभ केव्हा येईल? पाऊस असल्याशिवाय येणार नाही. आणि आज तर पाऊस नाही. मग ज्ञानेश्वरांचं बोट धरून मी ही स्थिती कशी वर्णन करतो बघा. तेच पेरणी करती झाकुनिया मळे, जनाईचे जाते पिठासाठी रडे. जनाईचे जाते पिठासाठी रडे, व्याज करी फस्त सावत्याचा मळा. मोठ नाळ्यामध्ये लटकतो गळा, तुक्याने कर्जाचे कागद फाडले. तुक्याने कर्जाचे कागद फाडले, इथे मढ्यावरी व्याजही चढले. देहाच्या देऊत घाम इंद्रायणी, देहाच्या देऊत घाम इंद्रायणी. बुडणारी गाथा तारायची कोणी, बुडणारी गाथा तारायची कोणी. घामाच्या डोळ्यात आसवांच्या धारा. प्रतिभा प्रतिमेशिवाय
सूचकता ही कवितेत कशी महत्त्वाची असते ते सर तुम्ही आता उदाहरण असं पटवून दिलं, सांगितलं. सर, तुमच्या कवितेत परंपरेचा धागा पकडून आलेलं जे चित्र आपल्याला प्रामुख्याने दिसतं, तर सर्वसाधारण रसिकाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की हे तुम्हाला कसं काय साधतं, ते तुम्ही कसं तुमच्या कवितेत अवतरवता? सूचकता हा पण कवितेचा आत्मा असतो. प्रतिमा पत्रिका एवढीच आवश्यकता कवितेत सूचकतेची असते. घाम हे श्रमाचं प्रतीक आहे, अश्रू हे दुःखाचं प्रतीक आहे. जो माणूस घाम गाळतो, अंग मेहनत करतो, शारीरिक कष्ट करतो, त्याच्याकडे कधी पैसा आलेला आपल्याला दिसत नाही. त्याच्या डोळ्यात नेहमी आसू असतात, दुःख असतं. आता हे काव्यात्मक पद्धतीने कसं सांगायचं? घामाच्या डोळ्यात आसवांच्या धारा, हाडाच्या काळांना एकादशी थारा, हाडाच्या काळांना एकादशी थारा. कुठे ज्ञानदेवा भूमीचे मार्दव, कुठे ज्ञानदेवा भूमीचे मार्दव. इथे करपते कोंबाचे आर्दव, इथे करपते कोंबाचे आर्दव. अन्नदाता मरे उपाशी राहून, नाथाच्या घरची कशी उलटी खूण, नाथाच्या घरची कशी उलटी खूण. लेकुरवाळा विठू घेत असे फाशी, लेकुरवाळा विठू घेत असे फाशी. रुक्माईला पेच सांगा जगू कसे, रुक्माईला पेच सांगा जगू कशी. आपल्या आधी जी काही भाषिक परंपरा आहे, काव्याची परंपरा आहे, कवींची परंपरा आहे, ती आपण समजून उमजून जाणून घेणं अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आपल्या लिहिण्याची वाट अधिक उजळते. तुमची स्वतःची संवेदनशीलता असते, आकलन असतं, निरीक्षण असतं, ते कविता लिहिण्याला मदत करतं. तेही डोळसपणे जागरूक ठेवलं पाहिजे. हे परंपरेचं वाचन केलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट अशी असते की आजकाल एक आक्षेप देतो का हस्तिदंती मनोऱ्यात बसून शेतकऱ्याची दुःखं म्हणतात. असं नाही, ते कृत्रिम होतं. तुम्ही तिथपर्यंत गेलं पाहिजे, त्या लोकांमध्ये वावरलं पाहिजे, तो प्रदेश पाहायला पाहिजे, त्यातली सुखदुःख तुम्ही न्याहाळली पाहिजे. किल्लारीला भूकंप झाला, मी तेव्हा पुण्यालाच होतो, पण भूकंप झाला तर मी लगेच किल्लारीला गेलो आणि तिथलं जे दृश्य पाहिलं, जीवाचा थरकाप करणारं. खेडं, आता ते खेडं उद्ध्वस्त झालेले खेडं आणि त्या खेड्यातलं जगणं, जीवन प्रणाली, त्यांची संस्कृती, त्यांची शेती, पिकं, पाणी, ज्वारी, गुरं, ढोरं. संस्कृती म्हणजे घरातलं देवघर, अंगणातली तुळशी वगैरे, हे हे सगळं त्या भूकंपामुळे नुसतं भौतिक उद्ध्वस्तता ती नसते, ती सांस्कृतिक उद्ध्वस्तता सुद्धा असते. तर हे तिथे गेल्याशिवाय कसं कळायचं? आणि आपण जेव्हा पाहतो तर हे सगळं मग आपल्या शब्दांना बिलगून येतं. माझी एक आवडती फार प्रतिमा आहे की लिहिणाराचं लेखन कसं असावं, ते शेणाच्या पोट्यासारखं असावं. गुरंढोरं शेण टाकतात, ते जमिनीवर पडतं आणि आपण शेणाचा पोटा उचलतो. तर विशुद्ध शेण आपल्या हातात येत नाही.
ते जिथे पडलेलं आहे तिथले खडे गोटे चुराट्या पराट्या काळी कचरं कागद काचकोर सगळं त्या क्षणाला बिलगून येतं. आपण जे लिहितो त्या प्रत्येक शब्दाला आपल्या जगण्यातलं असं काहीतरी एक वैशिष्ट्य बिलगून आलं पाहिजे, तेव्हा ते त्या जीवनाचं खरं दर्शन घडवू शकते. आता ही भूकंपाची कविता म्हणतो, तडे. वाचनाचं मी मगाशी म्हणालो तर बघा, ते ज्ञानेश्वरांच्या काही कल्पना अशा अफलातून असतात. भुकेला भूक लागली, तहानेला तहान लागली, तर हे आपल्या मनावर कुठेतरी परिणाम करतं आणि ते आपल्या अंतर्मनामध्ये असं रेखित होत असतं. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज पडते तेव्हा ही शिदोरी आपल्याला घास पुरवत असते. यामध्ये बघा, भुकेला भूक लागली, तहानेला तहान लागली, उन्हाला ऊन लागलं, ज्ञानेश्वर लिहितात. तर ही कविता लिहिताना त्याचा परिणाम कसा होतो की कारुण्य करून झालं, अश्रूंना रडू आलं. आता हे विठ्ठलवाघांनी लिहिलेलं आहे. ही गोष्ट खरी असली तरी हे विठ्ठलवाघांना असं लिहावं हे सुचलं कुठे? हे विठ्ठलवाघांनी ज्ञानेश्वर वाचला म्हणून हे आलेलं आहे. अस्मान कोपता जरा धरणी सही गेले तडे, कारुण्य ते करुण झाले, अश्रू सही आले रडे. अस्मान कोपता जरा चंद्रमौळी छानसे ते, संसार होते मांडले, रात्री तुनी ताऱ्यांसवे, मातीत गेले गाडले. कुंकवासी नाते तुटे, बांगड्यांचा झाला चुरा, हळद काळवंडलेली, ओलीच होती हो जरा. उमलायाच्या होत्या पुऱ्या, कळ्या कळ्या फांद्यांवरी, कोमेजल्या पाळण्यात, काही शयन मंदिरी. स्वस्तिक रांगोळी सवे, तुळस झाली पोरकी, गेरू चुन्याने रंगले, मोडून गेली पालकी. देवा पुढील पणती, झाली फुटून माती, देहात पेटलेल्या गेल्या विजून वाती. कणग्यातल्या दाण्यांवरे, चांदण्याची साय होती, कालवूनी शेण माती, काळ गेला काल राती. गाय गेली कोणीकडे, व्याकुळ वासरोये,
लेकराला शोधताना माऊली हरवून जाई. दगड हे झाले कसे पाषाण हृदयी असे. दगड ही झाले कसे पाषाण हृदयी असे. जीव गेले मुक्त झाले राहिले ते वेडे पिसे. धर्म जाती पंथ कीची एक त्यांची मात्र चिता. वाहिलेल्या सवांचा रंग एक लाल होता. मृत्यूच्या ह्या तांडवाचा खेळ सांगे आंधळा. चंद्रलोका जिंकणाऱ्या माणसा तू पांगळा. नाव गेले गाव गेले आकाश सारे फाटले. नाव गेले गाव गेले आकाश सारे फाटले. ते शिवाया मानवाचे हात थिटे वाटले. अस्मान कोपता जरा धरणी सही गेले चढे. कारुण्य ते करुण झाले अश्रू सही आले. भूकंपाच्या या वर्णनात आपत्तीशी झुंजणाऱ्या मानवाची हतबलता तुम्ही अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. ती वाचकांच्या मनाला जाऊन भिडते. सर, आता आणखीन एक प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतो, तो म्हणजे काव्यात्मकता कशाला म्हणतात? हे बाह्य निरीक्षण आहे जे आपल्या डोळ्यातून आपल्या अंतःकरणामध्ये पाझरतं आणि अंतःकरणात जे पाझरतं ते शब्दातून अवतरतं. आपल्या अवतीभोवती काय सुरू आहे? कवितेला कोणताही विषय वर्ज्य नाही, फक्त तो तुम्ही मांडता कसा. महत्त्वाचं कसं आहे की ती काव्यात्मता तुमच्या लेखनामध्ये आली की नाही यावर अवलंबून आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही त्यावर अतिशय प्रभावी असं लिहू शकता. आता सामाजिक सांगतो मी. हे सांगताना आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की जगामध्ये जे काही घडतं त्याचा प्रत्येक घटनेचा प्रसंगाचा अनुभव तुम्हीच घेतला पाहिजे हे आवश्यक नसतं.
निसर्गाने जशी आपल्याला प्रतिभा दिलेली आहे तशी एक देणगी दिलेली आहे, परकाया प्रवेश. आता मी पुरुष आहे, माणूस आहे, मी काही स्त्री नाही किंवा मुलगी नाही. पण स्त्रीच्या जीवनामध्ये जे काही बरं वाईट घडतं आहे त्याचा तिच्यावर काय परिणाम होत असेल. आता हे मला कसं कळेल, मी जेव्हा ती मुलगी होईल, मी जेव्हा ती स्त्री होईल आणि मग मला ते जाणून घेता येईल, ती शक्यता अधिक वाढते जाणण्याची. हे खूपच छान कविता आहे, अतिशय नाजूक आहे, सुंदर आहे. काव्यात्मता कशाला म्हणतात, ती कशी येते हे सांगणारी ही कविता आहे. कदाचित सर्वसामान्य श्रोत्याला हे कळणार नाही. कविता कळेल, त्याचं सौंदर्य नाही कळणार, कारण ते वेगळ्याच पद्धतीने आलेलं आहे. या कवितेमध्ये मी त्या मुलीची मानसिकता, तिची शारीरिक अवस्था आणि मानसिकता आणि शारीरिक अवस्था ज्या सामाजिक पर्यावरणातून निर्माण होते ते पर्यावरण, अशा 3 गोष्टी मी यात पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं मी त्यात यशस्वी झालो. काय, एका मुलीच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न होतात, 1-2 मुलंही होतात, हिला अजून पाहुणेच पाहायला येतात. तिला काय वाटत असेल, मनात एक तरंग उठत असतात, वादळ उठत असते, शरीरामध्ये बदल होत असतो. योग्य वयातच लग्न व्हायला पाहिजे, इथं टळून चाललेलं आहे. मालन. मालनी व मालनी माझ्या जीवाच्या सजनी, तुले कसं सांगू बैना, काल माया सपनात आले रागू मैना, तुले कसं सांगू बैना. आता लोक न जीवानी नुसती मी वाहेली, उरातल्या डवाची खोली नव्हती पाहिली, डवात तरंग तरंगाचा पायना, असा कसा पायना गासी मायना, संग मंग झोलो एकमेका तोलो, ये रे तू सजना, काल माया सपनात आले रागू मैना, तुले कसं सांगू बैना. मोरपंखी झाली काया आज माही राया, मोरपंखी झाली काया आज माही राया, मन चंदनाचं झालं अत्तराचा फाया, मन चंदनाचं झालं अत्तराचा फाया, फाया अत्तराचा हरणीच्या पाशी, फाया अत्तराचा हरणीच्या पाशी, असूनही अशी कशी वनवासी, असूनही अशी कशी वनवासी, संगमंग नाओ एकमेकाले ओ, ये रे तू सजना, काल माया सपनात आले रागू मैना, तुले कसं सांगू बैना. गेल्या साली पंचांगात तिथं नव्हती लग्नाचे, अवंदाच्या साली झाली माती पीक पाण्याचे, पावणे येतात पाहून जातात, पावणे येतात पाहून जातात, काळजाचं फूल खोळून नेतात, काळजाचं फूल खोळून नेतात, देणं घेणं सरू दे रीत बात मरू दे, देणं घेणं सरू दे रीत बात मरू दे, ये रे मन मोहना,
काल माया सपनात आले रागू मैना, तुले कसं सांगू बैना, मालनी व मालनी माझी वाचा सजनी, तुले कसं सांगू बैना, काल माया सपनात आले रागू मैना. कोणताही विषय कवितेला वर्ज्य नाही हे खरं आहे. तुम्ही पण विविध विषयांवरती लिखाण केलेलं आहे, कविता लिहिलेल्या आहेत. पण तुमच्या गाजलेल्या काही कवितांपैकी राजकीय वास्तविकतेवर प्रहार करणारी तुमची एक कविता आहे आक्के. त्याबद्दल ऐकायला रसिकांनाही निश्चितच आवडेल. गांधींची एक पिढी होती. गांधीपासून तो महाराष्ट्राचा विचार केला तर एस.एम. जोशी, नाग गोरे, तिकडे जयप्रकाश नारायण, ही अशी पिढी होती की जी निरपेक्षपणे लोकांची, समाजाची, देशाची सेवा करत होती. त्या बदल्यात काही मिळावं, पुसट साई स्पर्श त्यांच्या मनाला कधी झालेला नव्हता. आज मला असं दिसतं की ही बैलासारखी राबणारी पिढी, बैलाला तुम्ही खाऊ घाला नका खालू, पाणी पाजा नका पाजू, वखर वाय, नांगर वाय, बंडी वाय, छकळं वाय, दमनी वाय, खळ्यात गोलगोल फिरा, सुरूच असतो. तो तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही. ही गांधीजीची पिढी अशी होती. आता राजकारण इतकं बदललेलं आहे. आईन्स्टाईननी म्हटलं, मला वाटतं की असं सांगावं लागेल की गांधी नावाचा माणूस या भूतावर पैदा झाला होता. इतका विरोधाभास आजच्या राजकीय नेतृत्वामध्ये झालेला आहे. आपल्या गावात आक्क्या असतो, सांड, वळू, कठाळ्या, तो काहीच करत नाही. कोणाची शेतात घुसतो, बका 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 खातो, चढतो आणि हा असा धष्टपुष्ट अगळबम होतो. तर आजच्या आपल्या अवतीभोवतीची नेतृत्व करणारी जी पिढी आहे ती मला या आक्क्यासारखी दिसते. आक्के. गावातले बैल गेले आता लय आके झाले, गावातले बैल गेले आता लय आके झाले, शिकोरीच लोणी नाही मस्त वाल बोके झाले, गावातले बैल गेले आता लय आके झाले. दाव नाही, जोर नाही, गोठ्याची तर गोठ नाही, दाव नाही, जोर नाही, गोठ्याची तर गोठ नाही, नखा हगाम चरून भरणार पोट नाही, अख्खा हगाम चरून भरणार पोट नाही, ज्यानं पेरून काढल त्याच्या माथी फाके आले, ज्यानं पेरून काढल त्याच्या माथी फाके आले, गावातले बैल गेले आता लय आके झाले. गलोगली हुंदळती फोळतात डर काही, नैतिकता कुठे दिसत नाही. गलोगली हुंदळती फोळतात डर काही, वासरीच्या कायजीन घास टाकतात गाई, वासरीच्या कायजीन घास टाकतात गाई, टकमक पाहतात ढोर कसे मुके झाले. सामान्य माणसाची अगतिकता. टकमक पाहतात ढोर कसे मुके झाले, शिकोरीच लोणी नाही मस्त वाल बोके झाले. फासा वाटत दावन, वाज वाटत लोळण, फासा वाटत दावन, वाज ओझ वाटत लोळण, गाव ठेवत गाभण जाती मनाच्या सूतान, गाव ठेवत गाभण जाती मनाच्या सूतान,
डंगऱ्याले कोण हुंगे त्याचे खरे वाखे झाले, डंगऱ्याले कोण हुंगे त्याचे खरे वाखे झाले, गावातले बैल गेले आता लय आके झाले, शिकोरीत लोणी नाही मस्त वाल बोके झाले. सर, तुम्ही केवळ कविताच नाही तर इतरही साहित्य प्रकार हाताळलेले आहेत, तेव्हा तुम्हाला इतर साहित्य प्रकारांपेक्षा कवितेत काय वेगळेपण जाणवतं, म्हणजे लिहिताना काय त्याच्यात फरक जाणवतो? माझा असा पक्का विश्वास आहे, इतर जे लेखन प्रकार आहेत, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, निबंध, ललित निबंध वगैरे, आणि त्यातला एक कविता आहे, त्या सगळ्या प्रकारांपासून कविता वेगळी कशामुळे होते? तर माझी अशी धारणा आहे की ज्या लेखनामध्ये प्रतिमा प्रतीकांची निर्मिती आणि सूचकतेचं तंत्र वापरलेलं असते ती रचना कविता होते. बाकीच्या कुठल्याही लेखन प्रकाराचं प्रतिमा प्रतीकाशिवाय काही अडत नाही. याच्याशिवाय कथा कादंबरी होऊ शकते, होतेही. प्रतिमा प्रतीकांशिवाय कविता होऊ शकत नाही. त्यामुळे आजची आपण जेव्हा कविता वाचतो तेव्हा असा प्रश्न पडतो की हा निबंध आहे, ललित निबंध आहे का पत्रातला मजकूर आहे? असं का वाटतं? आजच्या बहुसंख्य कवींनी ह्या सगळ्या सीमारेषा इतर वाङ्मय प्रकार आणि कविता यातल्या पुसून टाकलेल्या आहेत. आपण लिहू तीच कविता अशी त्यांची धारणा झालेली आहे. असं होत नसतं. आता टिफन कविता आहे, साधा प्रसंग आहे. शेतकरी टिफन हाकलतो आहे, त्याची बायको सरत्यातून दाणे उन्हाळते आहे आणि दाणे मातीत पडत आहेत आणि दाणे झाकायला मागे वखर आहे. आता माझा बाप टिफन हाणतून माझी माय उन्हाळते, ही कविता होत नाही. हे निबंधातलं वाक्य होईल, गद्य होईल, प्रसंगाचं वर्णन होईल, समालोचन होईल त्या घटनेचं. तर मी घटना तीच आहे, टिफन दाणे उन्हाळणे. असं मी लिहिलं तर ती कविता होणार नाही. मग मी असं लिहितो की मी प्रतिमा निर्माण करतो हाच प्रसंग वर्णन करण्यासाठी. काकरात बीजवाई जसं हासरत चांदणं. काकर मातीत उमटलेली, टिफणीच्या फळ्यामुळे उमटलेली रेघ, माती काळी, माती काळी, त्यात पडलेला दाणा हासरत चांदणं. माती काळी, रात्र काळी, दाणा पांढरा शुभ्र, चांदणं पांढरं शुभ्र. एवढ्याने समाधान होत नाही. मी आणखी एक नवीन प्रतिमा तयार करतो. धर तिच्या अंगोपांगे लाळा नवसाचं गोंधन. धरित्री ही भुई, ही जमीन, ही माती, ही कोणी स्त्री आहे आणि हे पेरलेले दाणे आहेत हे त्या स्त्रीच्या अंगावर केलेलं गोंधण आहे. नवीन मी काहीच सांगितलं नाही. पेरण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे, पण या प्रत्येकातून सांगितल्यामुळे ते सांगणं कविता होते. काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, ईद नाचते थय थय, ढग ढोल वाजवते, टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते.
नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते, वटी पोटाले बांधते झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते ढग बरसते, तिफन चालते, तिफन चालते, काकरात भिजवाईन जस हासर चांदन, दर तिच्या अंगोपांगी लाळा नवसाच गोंधन, सरी सरीवर येती माती नाती दुती होते, तिचा कस्तुरीचा वासन भूल जीवाले पाळते, भूल जीवाले पाळते वाट सांजिले पायते, मैना वाटुली पायते रागो तिफन हानते, रागो तिफन हानते ढग बरसते, तिफन चालते, तिफन चालते, वला टाकती तिफन शितू अखर पायते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते, काया ढेकलात डोया हिरव सपन पायते, डोया सपन पायते काटा पायात रुतते, काटा पायात रुतते लाल रगत सांडते, लाल रगत सांडते हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते ढग बरसते, तिफन चालते, तिफन चालते, काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. आता मी जर असं लिहिलं की तिफन दाणे, तिफन चालले आहे, दाणे उन्हारले जात आहेत आणि वखर ते दाणे झाकतो आहे, हे वर्णन कवितेत बसत नाही. वर्णन तेच करतो, वला टाकती तिफन शितू वखर पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये बायका खात खाली पायवर अशा गोल गोल वला टाकतात, दुसरी बाई तिला त्याच पद्धतीने शितू पकडू पाहतो. तर हे ग्रामीण स्त्रियांच्या जीवनातलं जे काही वैशिष्ट्य आहे, खेळ आहे, त्याचं उपयोजन मी इथे करतो, त्याचं उपयोजन इथे करतो की तिफन त्या बाईसाठी वला टाकते आणि वखर त्याच पद्धतीने तिला पकडू पाहतो. एक वला टाकणे ही एक नवीन कल्पना आल्याबरोबर ते वर्णन हे निबंधातलं राहत नाही, ते कवितेतलं होतं. आणखी कवितेतलं सौंदर्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला खूप बारकावे लक्षात घेतले पाहिजे. आता लोकांना आवडते, लोक टाळ्या वाजवतात, तर मला थोडीशी खंत असते की हे उगीच टाळ्या वाजवतात. त्यातली वेदना जी आहे ही वेदना इतकी सखोल आहे, माणूस टाळी नाही वाजवू शकत. मी झोळी काठीला टांगली आहे, आंब्याला नाही, निंबाला नाही. या दोन्ही झाडांना खूप पानं असतात, मस्त सावली असते. मी झोळी काठीला टांगली आहे, बाभळीची काठी, बाभळीचं झाड. त्या बाभळीला पानं इतकी बारकी असते ती सावलीच पडत नाही. या मुलाचा आक्रोश सुरू आहे, भूक लागली आहे,
भुकेची वेदना अश्रूतून बाहेर पडते आहे. ही त्याची जी वेदना आहे, ही वेदना आपल्याला आणखी गडद करायची. म्हणून ती काठी, तिच्या फांद्या पानातून येणारं ऊन, तोही तडाखा त्याला सहन करावा लागतो. आणि लेकराचा आक्रोश आणि माय उन्हाळते झालेली ताटातूट, ह्या दोन्ही वेदना आहेत. तर ह्या वेदना ढगाला, आकाशाला सुद्धा जाणवतात. आणि म्हणून मी असं लिहितो त्या वेदना गडद करण्यासाठी की जोई काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते. ढगाला सुद्धा ती वेदना जाणवते आणि त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा गळतात. आता हे बारकावे जर आपल्याला जाणवले तर कवितेचं सौंदर्य अधिक वाढतं. यासाठी आपल्या जाणीवा अधिक प्रगल्भ होणं अत्यंत आवश्यक आहे. नव्या पिढीला प्रतिमा प्रतीकांचं महत्त्व तुम्ही किती सहजपणे समजावून सांगितलं. ज्या कवितेमुळे विठ्ठल वाघ हे नाव दूर दूरपर्यंत जाऊन पोचलं, ती तिफण कविता प्रत्यक्ष तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मजा आली. एक अनोखा अनुभव तो वाटला. मला अजूनही आठवतं, कारंजाच्या साहित्य संमेलनामध्ये एखाद्या राष्ट्रगीताप्रमाणे त्या कवितेला सर्व विद्यार्थ्यांनी गायलं होतं आणि अतिशय मानवंदना त्या कवितेला दिल्या गेली होती. आणि तीच कविता प्रत्यक्ष तुमच्या तोंडून ऐकणं हा एक वेगळा अनुभव असतो. तो आम्हा रसिकांना इथे मिळाला. ही श्रीमंती रसिकांना अनुभवायला मिळाली. ही पर्वणीच आमच्या दृष्टीनं होती. सर, आता एक थोडंसं आणखीन वेगळ्या विषयावर येते की गाडगे महाराजांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर नेहमी जाणवतो. देवकीनंदन गोपालापासून ही जाणीव सतत होतच राहते. त्यातूनच मग डेबूबद्दल आम्हाला उत्सुकता वाटायला लागते. मी बोलते ते तुमच्या कादंबरी लेखनाबद्दल. डेबू हा कादंबरी विश्वातला एक वेगळा आगळा असा प्रयोग आहे. पण ही कादंबरी वाचताना कादंबरीकार विठ्ठल वाघांपेक्षा कवी विठ्ठल वाघ हे सतत जाणवत राहतात, असं नाही का वाटत? कवितेचा फॉर्म वेगळा, कादंबरीचा फॉर्म वेगळा. आता मी आहे, तुम्ही म्हणता तसा मी कवी आहेच. लीळा चरित्रामध्ये जी वऱ्हाडी बोली वापरलेली आहे, तिचं जे सौंदर्य आहे, एकदा फबू शिंदेसुद्धा असं म्हणाले की विठ्ठलराव तुम्ही लीळा चरित्राच्या पुढे गेले. अरे म्हटलं काय मूर्ख समजता काय, लीळा चरित्र कुठे आणि विठ्ठलवाघ कुठे? नाही, लीळा चरित्र हे गद्य आहे आणि तुमची डेबूची जी कादंबरी आहे हे गद्य काव्य आहे, पोएटिक आहे. तर माझ्यातल्या कवींनी, माझ्यातील गद्यलेखकावर स्वार होणं ही गोष्ट अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे ती जी रचना आहे ती नुसती गद्य राहिलेली नाही, ती काव्याच्या अधिक जवळ जाते. शिरवाडकरांचं नटसम्राट नाटक काय आहे? ते नाटक आहे की कविता आहे? दॅट इज पोएटिक प्रोज. काव्यात्मक गद्य आहे ते का झालं? कारण तात्यासाहेब मुळात त्यांचा पिंड हा कविता आहे. त्यामुळे ते जे काही लिहितील त्यामध्ये त्यांच्यामधल्या कविता त्यांना हातभार लागतो. तर यात खंत करण्यासारखं वाईट वाटण्यासारखं काही नसतं. उलट ते एक वेगळं उदाहरण, वेगळा नमुना, वेगळी शैली, वेगळी निर्मिती आपण लोकांना देऊ शकतो.
तर डेब्यूचं म्हणजे जी भाषा शैली आहे ना, मराठीत असा काही प्रकार कादंबरी क्षेत्रात मी कधी पाहिलेला नाही, वाचलेला नाही. आणखी डेब्यूचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की जी चरित्रात्मक कादंबरी असते, सगळ्यांना त्या महापुरुषाच्या जीवनातल्या घटना माहिती असतात. संभाजी असो, शिवाजी असो, सुभाषचंद्र बोस असो, नेहरू असो, गांधी असो, आंबेडकर असो, जीवनातल्या घटना सगळ्यांना माहीत असतात. मग याच्यावर जर चरित्रात्मक कादंबरी लिहिली तर एकाच माणसावर, आंबेडकरांवर दोघांनी कादंबऱ्या लिहिल्या, घटना त्याच असतात. मग वेगळेपण काय असतं? फक्त याची लिहिण्याची शैली वेगळी असते, त्याची लिहिण्याची शैली वेगळी असते. या डेब्यूचं वैशिष्ट्य असं आहे, या डेब्यूमध्ये आलेली एकही घटना ही सत्य नाही. ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिव्हर्स शब्द वापरतो. गाडगे महाराजांचं कीर्तन जे आहे त्यातून त्यांची आलेली जी फिलॉसॉफी आहे, उदाहरणार्थ लंगड्या पांगड्याला अन्नदान करा, कपडे द्या. तर मी असा विचार करतो की या माणसाला हा विचार आला कुठून? त्याने ऋणमोचनचं एवढं प्रचंड काम केलं कसं? याच्यामागची प्रेरणा काय? मी असा रिव्हर्स गेलो, मी त्याच्या लहानपणात गेलो. कारण हे बीज कुठेतरी मनावर केव्हा तरी कोरल्याशिवाय असं होत नाही. मग मी एक यशोदी पोरगी निर्माण केली जी अपंग आहे. लोक सगळे तिला घशाटी म्हणतात, चालता येत नाही, ती ढुंगण घासत चालते. मायबापाला वाटते कशाला पैदा झाली, मेली का नाही वगैरे, त्यामुळे ती गावावर भीक मागते. तर याच्या डेब्यूच्या आईचा तिच्यात भयंकर जीव आहे. ते तिला आपल्या ताटातली भाकरीतली भाकर ठेवते, घासातला घास ठेवते. आणि नदीवर कपडे धुवायला जाताना डेब्यूला सांगते, डेव्या पाहिजो यशोदी येईल तर ध्यान ठेवजो, मी तिच्यासाठी भाकर ठेवली, ते तिला देजो. तर एक दिवस तिच्या असं लक्षात येते की हिच्या अंगाचं लुगडं सगळं फाटलेलं आहे, अंग दिसतं आहे, हे दुसरं दिलं पाहिजे. आपल्याजवळचं आपल्याजवळ काहीच नाही द्यायला, आपणच गरीब आहोत. मग ते पाटलाच्या वाड्यात जाते, एक लुगडं आणि ते जुनं फाटकं तुटकं ते शिवते, धुते, स्वच्छ करते. हिला दोघं मायलेकं उचलतात, नाणीत ठेवतात आणि तिला नाणतात. मग तिला ते लुगडं नेसवतात. तेव्हा ती पुट्टी असं म्हणते, यशोदी पाय बाबू डेब्या, आमच्या मायनं आम्हाला नवं लुगडं दिलं. माय तर माई आहे, हे काय म्हणून राहिली? आमच्या मायनं आम्हाला नवं लुगडं दिलं म्हणजे हे माई कोण झाली? हे माई बहीण झाली. आमची माय, हिची माय, माई माई एकच झाली ना, म्हणून ही माई बहीण झाली. अबे डेब्या, पण लेका तुला खरंच अशी लंगडी फंगडी बहीण असती तर बे, खरंच असती तर लंगडी फंगडी, ते लंगडी फंगडी असती कशी असती? असती तर माई बहीणच. त्या अपंगत्वाशी त्याचं एक अनामिक नातं जुळायला सुरुवात झाली आणि हा धागा ऋणमोचेपर्यंत एक्सटेंड होतो. अख्खी कादंबरी अशी रिव्हर्स पद्धतीने, एकही प्रसंग खरा नाही आणि प्रत्येक प्रसंग हा घटीचा अपेक्षाही खरा वाटतो. मराठी साहित्य क्षेत्रातील महर्षी, ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व म्हणजे कुसुमाग्रज असोत की रानारानात शिळ घुमवणारे नाघ अथवा नारायण सुर्वे, सर्वांशी तुमचा असा अकृत्रिम असा स्नेहबंध होता. त्या आठवणी तुम्ही रसिकांच्या बरोबर शेअर केल्यात तर आम्हाला अधिक आनंद होईल. मी कुसुमाग्रजांच्या घरी डायरेक्ट बॅग घेऊन जात असे. तिथे एक बाई होती, त्यांना सांभाळायला. ते म्हणे असे कसं लोक म्हणे हॉटेलमध्ये उतरतात मग भेटायला येतात. म्हणजे लोकांचं मला माहीत नाही. आमचा बाप आहे म्हटलं, बापाला सोडून लेकरू कसं जाईल, मी इथेच राहील. तर ते आम्ही जेवायचे.
तात्या हे फडताळ पहा, ते कपाट पहा, एखादी बरणी काढ, एखादी चटणी लोणचं शोधून शोधून काढ. आग्रहाने जीव घालत असत. तर त्याच्या घरी मी नेहमी जात असे. एकदा महाराष्ट्रातले सगळे मोठे मोठे कवी बोलावले होते. मी तो वयाने लहान होतो, पण त्या स्टेजवर खूप लांब लचक फोटो आहे असा. सगळे विंदा करंजिकापासून, सूर्यांपासून, मानवरापासून सगळे, त्यातले मी एका कोपऱ्यात आहे. तो ते असं त्यांचं प्रेम मला खूप मिळालं. आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी 100 वर्षातल्या 100 कवितांचा एक संग्रह केला. 100 वर्षातल्या 100 कविता त्यात त्यांनी चिफण टाकलेली आहे. तर म्हणजे एका साहित्यिकाने नवीन लिहिणाऱ्यावर इतकं प्रेम करावं ही अद्भुत गोष्ट आहे, दुर्मिळ आहे, हे पाहायला मिळत नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांचा 2दा मला प्रसंग आला. प्रतापराव भोसले आपले खासदार होते, त्यांचा मुलगा मदन माझा मित्र. मग मी 17ला होतो एक दिवस, तर प्रतापराव चला आपण कराडला जाऊ. मग त्यांच्यासोबत कराडला गेलो. तर काय होतं तिथे, पहिल्यांदा काचेच्या बाटलीतून दूध देत ना, तर हे काय प्लॅस्टिक पॉलिथिन काहीतरी पिशव्या, तर त्याचा शुभारंभ चव्हाण साहेबांच्या हस्ते होणार होता म्हणून गेलो होतो. मग भाऊ म्हणाले की आम्ही हे बघतो, तुम्ही कविता म्हणा. तिथे मी चिफन कविता साहेबांना ऐकवली. तर येता येता साहेब असे टाळ्या वाजवत होते. आता मला काय वाटलं, मी कसं काय सांगू. दुसरं शेतकरी दिंडीत जळगाव ते नागपूर पवारसाहेबांनी काढली होती, 80 साली. चव्हाण साहेब त्यात सामील झाले होते. तर अमरावतीच्या पुढे पोहऱ्याच्या जंगलामध्ये आम्ही बसलो होतो रस्त्यावर. मी 24 तास कविता म्हणायचा. राजाराम बापू एकीकडे, मध्ये मी, इकडे एन डी पाटील, आम्ही तिघच परमनंट होतो. मग मोठमोठी माणसं खूप बोलायचं. चव्हाण साहेब आले, असं वर्तुळ पोहऱ्याच्या रोडवर बसलेलं मी साहेबांना कविता ऐकवत होतो. आम्ही मेंढर मेंढर यावं चान हा कालावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आम चाली लावं. तेव्हा पोलीस आले, पवारसाहेबांनी अडवले. जरा हे याचं काव्यगान संपू द्या, मग तुमची कारवाई करा. तेव्हा साहेबांनी कविता ऐकल्या. जेलमध्ये नागपूरला असताना आता पेटतील रे कापसाच्या वाती, येथे उजळून अंधारल्या राती. तर ती कविता सुरू असतानाच निरोपाला वडील गेले. वडील अकोल्याला, मी कविता ऐकून राहिलो. तर असं म्हणजे भाग्यवान, एवढ्या मोठ्या रसिक माणसाने या साहित्याची परिपूर्ण जाण आहे, त्यांनी आपल्या कविता 2-3 ऐकणं, योग येणं. सर, तुम्ही बोलत राहावं आणि रसिकांनी ऐकत जावं असंच वाटतं. विठ्ठल वाघ या नावाभोवती वऱ्हाडी भाषेचं समृद्ध असं कोंदण आहे. पण एक नेहमी म्हणजे लक्षात येतं की तुम्ही वापरता ती वऱ्हाडी भाषा अगदी सहज वाटते. त्याच्यात कुठेही अकृत्रिमता, म्हणजे कुठेही कृत्रिमता जाणवत नाही. ती अकृत्रिम अशी भासते, तिच्यात एक गोडवा वाटतो. पण बऱ्याच जणांची जी वऱ्हाडी भाषा असते ती अशी ओढून ताणून आणलेली अशी वाटते. त्याच्यात तो गोडवा जाणवत नाही. असं का असावं? वऱ्हाडी लेखनाचा सगळा घोळ आहे. त्यांना वऱ्हाडी लिहावी वाटतं, ते लिहितात ती, पण नागरी भाषा जी आहे ती त्यांच्यावर अशी वरचढ झालेली असते. आता आम्ही लहानपणापासून पाहतो की बाबा मी शाळेत चाललो, मी शाळेत चाललो, असं तर कधी ऐकलं नाही. पण वऱ्हाडी लिहायची तर मग वऱ्हाडीचं वैशिष्ट्य असं आहे की सुलभीकरण, बोलीभाषेचं एक वैशिष्ट्य असतं सुलभीकरण.
सुलभीकरण आणि बोली भाषेचं दुसरं वैशिष्ट्य असं असते की हार्श कठोर वर्ण जे आहेत प्रमाण भाषेतले क्ष, ज्ञ, न, ळ, मूर्धन्य का कठोर वर्ण, तर बोली भाषेमध्ये ते घासून पुसून गुळगुळीत केलेले असतात. त्यामुळे भाषा मुलायम, मऊ, मधुर, कानाला गोड वाटू लागते बोली. जिथे मराठी ड येतो तिथे मग तो ड आपण काढतो. डची जागा आपण ळला देतो. डचा उच्चार आणि ळचा उच्चार यात फरक आहे. मग जिथे ळ येतो मराठीत तिथे आपण य करतो. याच्यामुळे काय होतं, एक मार्दव भाषेमध्ये येतं. मी झाडावर चढलो. आता मजेशीर वाक्य आहे. माझ्या आईच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मायच्या गळ्यात तुळशीची माय आहे. किती य आला. अनुप्रास अलंकार गोडवा येतो रचनेमध्ये, गोडवा येतो. म्हणून पु ल देशपांडेचं माझ्याकडे पत्र आहे की तुमच्या कवितेत डचा ळ करणं याचं जे मार्दव आहे ते भाषेचा गोडवा वाढवतं. तर हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. आणखी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे लेखनाविषयी की तुम्ही कशासाठी लिहित आहात, कुणासाठी लिहिता. त्या दर्यापूरच्या गोखले सरांची बायको म्हातारी कोकणस्थ ब्राह्मण, ते फार मोठा माणूस, चित्रकार, काय काय आदर्श शिक्षक, विवेक गोखलेचे वडील. मी त्या गुरुजी म्हणे कविता ऐकवा, तर मी त्यांच्या घरी 2-3 कविता ऐकवल्या. तर ती म्हातारी आई म्हणाली, वा तुमचा गळा किती गोड आहे, तुम्ही किती छान गाता, पण तुम्ही काय गाता ती भाषा मला कळत नाही. तुम्ही मराठीत का नाही लिहित. म्हटलं काकू मराठीत लिहिणारे खूप लोक आहेत, तुम्हाला कळावं असं कुसुमाग्रज लिहितात, पाडगावकर लिहितात, करंदीकर लिहितात, बापट लिहितात, खूप लोक लिहितात, ते तुम्हाला कळतं. आणि मी ती कविता ऐकतो तर दिवस हे फुलायचे, झोपाळ्यावरून झुलायचे. मी जेव्हा हे ऐकतो पाडगावकरांचं तेव्हा मी 8 दिवस त्या ओळीवरच झुलत असतो. इतका आनंद मला मिळतो. म्हणजे कवितेतला हा आनंद आपल्या खेड्यातल्या माणसाला मिळत नाही, त्या भाषा त्याला कळत नाही. म्हणून हा आनंद त्यांना मिळाला पाहिजे, म्हणून मी त्यांच्या बोलीत लिहितो. आणि बोलीत ते जे जगणं आहे ते जगणं प्रमाण भाषेत त्या ताकदीने आपण नाही चितारू शकत. लोकजीवन हे लोकबोलीतून जर आलं तर ते अधिक प्रभावी होतं, वास्तव होतं. सर, भाषेची वैशिष्ट्य उलगडून सांगताना तुम्ही अनेक कविता तुमच्या ऐकवल्या, ही श्रीमंती आम्हाला बहाल केली. खूप काही तुमच्याकडनं ऐकण्यासारखं आहे. बऱ्याच काही गोष्टी आम्हाला याच्यातनं कळल्या. विदर्भ साहित्य संघाच्या या ऑनलाईन कार्यक्रमात रसिकांना तुमच्याकडून कवितेविषयीचं बरंचसं एक उद्बोधन प्रबोधन मिळालं आहे आणि त्याबद्दल विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला आपले मनपूर्वक आभार मानते आणि रसिकांनाही हा कार्यक्रम आवडला असेल अशी अपेक्षा करते. पुन्हा एकदा आपले आभार. धन्यवाद.